लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये रचना संतोष कोल्हे व येडगाव येथील दिव्या संतोष भोर ह्या दोनही मुली चांगल्या मार्काने यशस्वी झाल्याबद्दल आणि ह्या दोनही कन्या जुन्नर तालुक्यातील असल्याबद्दल नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नारायणगाव पूर्व वेशीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ह्या दोन्ही मुलींचा नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। रचना संतोष कोल्हे, दिव्या संतोष भोर या दोन्ही मुलींची घरची परिस्थिती अतिशय बेताची असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं आणि आईवडिलांची पुण्याई, शिक्षकांचं मार्गदर्शन या सगळ्यांच्या सहकार्यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ह्या दोघी उत्तीर्ण झाल्या असून ह्या दोन्ही मुली अधिकारी होणार आहेत। नारायणगाव परिसरातील ह्या दोन्ही मुली असल्यामुळे साहजिकच परिसरातील लोकांना या संदर्भामध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे। नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या दोन्ही मुलींचा सत्कार करण्यात आला। यावेळी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गुलाब नेहरकर, नारायणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबू पाटे, त्याचबरोबर इतर सहकारी उपस्थित होते। या दोन्ही मुलींनी भविष्यकाळामध्ये आम्ही ज्या पदावर असू त्या पदाला 100% न्याय देऊच, परंतु शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी आमचे भविष्यकाळामध्ये प्रयत्न राहतील असाही त्यांनी शब्द दिला। यावेळी बोलताना नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी सुद्धा या मुलींना शुभेच्छा दिल्यानंतर भविष्यकाळामध्ये या मुलींकडनं शेतकरी बांधवांसाठी खरोखरच योगदान तर राहीलच, परंतु आपल्या भागातील या मुलींनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्यामुळे त्यांचं कौतुक केलं आणि शेतकरी कुटुंबातील ह्या दोन्ही मुलींना भविष्यकाळासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। बाबू पाटे काय म्हणाले ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, नारायणगाव। आज या ठिकाणी आपल्या शिवजन्मभूमीच्या कन्या खऱ्या अर्थानं आपल्या शिवजन्मभूमीचा नावलौकिक त्यांनी आपल्या कार्यातून या ठिकाणी वाढवलेला आहे। आपल्या नारायणगाव परिसरातील आणि येडगाव परिसरातील खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील या दोन कन्या कुमारी दिव्या संतोष भोर आणि कुमारी रचना उर्फ संपदा संतोष कोल्हे या दोनही कन्यांनी काल जी लोकसेवा आयोगाची रिझल्ट लागला त्यामध्ये दिव्या संतोष भोर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी करत असताना राज्यामध्ये चौथा क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली। या अगोदर सुद्धा ती कृषी सहाय्यक म्हणून तिला त्यामध्ये यश आलं होतं आणि कालच्या याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिने महाराष्ट्र राज्यामध्ये चौथी ती डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी उपसंचालक म्हणून तिने पोस्ट प्रदान केलेली आहे। खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील सन्माननीय संतोष भाऊ भोर ह्या नारायणगाव परिसरामध्ये संतोष कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून येडगाव या ठिकाणी कार्यरत होते आणि शेती व्यवसायाच्या माध्यमातून हे कुटुंब गरीब कुटुंब प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा तिने मुलींना चांगलं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं ही आपली जुन्नर तालुक्याची कन्या ही घवघवीत यश मिळून या ठिकाणी यश संपादन केले। नारायणगाव ग्रामपंचायत आदरणीय भाऊ पाटे व त्यांचा सर्व मित्र परिवार सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं तिचाही या ठिकाणी सन्मान होते। आणि दुसरी कन्या आपल्या नारायणगावातील आमच्या कोल्हे परिवारातील कुमारी संपदा उर्फ रचना संतोष कोल्हे खऱ्या अर्थानं प्रतिकूल आणि कष्टकरी कुटुंब स्वतःचा संतोष भाऊ नेहमी सातत्याने शेती व्यवसायाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असेल एवढंच नव्हे तर दुसऱ्याच्या शेतावर पंप फवारणी करण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी संतोष भाऊ खऱ्या अर्थानं काल जो रिझल्ट आला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा त्या संपदानं अतिशय घवघवीत यश ती राज्यामध्ये 17वी आली आणि ओबीसी मध्ये 5वी आली। तिने सुद्धा असं चांगल्या प्रकारचं घवघवीत यश संपादन केलं। या दोनही आपल्या शिवकन्यांचं
मी नारायणगाव ग्रामपंचायत असेल, सर्व ग्रामस्थ असेल, यांच्या वतीनं आदरणीय भाऊ पाटे व त्यांचा सर्व मित्र परिवार, संतोषदादा वाजगे असतील, विकाजी तोडकरी असतील व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय गुलाबशेठ नेरकर सुद्धा येडगावचे ग्रामस्थ, हर्षलभाऊ गावडे असतील, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या वतीनं या दोनही शिवकन्यांचं मी या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आज शिवजन्मभूमीमधल्या या दोन्ही कन्या या ठिकाणी दिव्या संतोष भोर आणि रचना संतोष कोल्हे दोन्ही ह्या कन्यांनी जे घवघवीत यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी आदरणीय भाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा जो काही त्यांचा सहकुटुंब या ठिकाणी जो उचित असा सन्मान ठेवलेला आहे. प्रथमतः मी येडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना काळ्या आईची सेवा करणारे या ठिकाणी ही दोन्ही परिवार आहेत. खरं तर संतोषच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं त्यांच्या दोन्ही मुलगी कृषी सहाय्यक म्हणून या पदावरती नियुक्त झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये दिव्याने या ठिकाणी MPSCची परीक्षा देऊन त्यांना राज्यामध्ये 4थी आलेली आहे आणि या ठिकाणी रचना ही 17वी आणि OBC मध्ये 5वी आलेली. खरं तर ह्या मुलींचं पूर्वीचं एक असं हे होतं का महिला स्त्री म्हटलं का मूल चूल आणि तेवढ्या पुरत्या मर्यादित होत्या, परंतु आज पायलट असेल किंवा युद्ध रणभूमीवरती सुद्धा त्या ठिकाणी आज महिला आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहेत. त्याबद्दल मी यांना सगळ्यांना उपस्थित आपल्या सर्वांच्या वती आम्ही येडगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी माजी सरपंच सतीश शेठ नेरकर असेल, मी असेल, त्याच्यानंतर आपले हर्षलभाऊ गावडे असतील आणि आरोटे सर असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आदरणीय लोकनियुक्त सरपंच भाऊ पाटे या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमीला सोन्याचा दिवस मानावा लागेल, त्यातल्या त्यात नारायणगाव परिसराला. आणि आपल्या या दोन्ही कन्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढवायचं काम निश्चित स्वरूपात केलंय आणि मला निश्चित स्वरूपात आनंद आहे की आमचा सहकारी मित्र दोन्ही संतोष हे दोन्ही पुढं मागं शाळेमध्ये असताना अत्यंत हेमंत भाऊंनी सांगितलं की अत्यंत कष्टमय जीवन जगत असताना सुद्धा शिक्षणाची कास सोडलं नाही. आणि मला वाटतं आज खरोखर सिद्ध झालं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या माध्यमातून आपल्या ह्या कष्टकरी समाजामधल्या मुलींचं आज सगळं महाराष्ट्रभर डंका गाजतोय. मनापासूनच या दोन्ही कन्यांना अभिनंदन आहे. कारण अशाच पद्धतीचं सत्कार समारंभ आयोजित मला जेव्हा आशिष सरांचा फोन आला की भाऊ आपली पुतणी आज महाराष्ट्रामध्ये 4थी आलेली आहे, खूप आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. मी म्हटलं आपण हे सगळं आपली जी वैभव आहे ग्राम वैभव आपलं गावाचं तिथं आपण त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करू. हा छोटेखानी जरी सत्कार समारंभ असला तरी जो शिवजयंती उत्सव आपला आहे त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या दोनही कन्यांना शिवजयंती उत्सवाचा मी मनापासूनच त्यांना बोलवणं देतोय की आमंत्रण देतोय की या उत्सवाला आपण सगळ्यांनी येऊन या उत्सवाचा सुद्धा सन्मान वाढवावा. कारण या दोन्ही मुलींनी आपल्यासाठी निश्चित स्वरूपात अभिमानाचा क्षण आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये आणलाय. आणि मला ह्यामध्ये एवढंच अपेक्षित आहे की सत्कार समारंभ यासाठी केले पाहिजे की यांच्यापासून अनेक लोकांनी अनेक मुलांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि खरोखर संतोष भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर टाकी मारणारा माणूस त्याची मुलगी आज एवढ्या फवारणी करणारा याची मुलगी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जाते. किंवा संतोषच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही नाही. आम्ही सगळ्यांनी स्वतःचं आयुष्य समोर बघितलं या सगळ्या मुलांची धडपड आणि त्यावेळेची परिस्थिती सुद्धा. आज त्या माध्यमातून जी उंची यांनी मिळवली मनापासूनच त्या दोघींनाही मी अभिनंदन करतो. समस्त नारायणगावकर असतात किंवा समस्त आज येडगावची सुद्धा सगळी मान्यवर इथं मंडळी उपस्थित आहे त्यांच्याही वतीने
त्याचबरोबर नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद गटाच्या वतीने असेल किंवा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने या दोनही कन्यांचं मनापासूनच मी अभिनंदन करतो. आणि मला वाटतं एक वाक्य याला समर्पक आहे, अश्रूंची झाली फुले आणि कष्टांचे झाले मोती. मला वाटतं हे अत्यंत समर्पक वाक्य या गोष्टीसाठी असलं पाहिजे. मी मनापासूनच दिव्या संतोष भोर आणि रचना संतोष कोल्हे दोघंही संतोष आहेत आणि दोघंही वर्गमित्र म्हणायला हरकत नाही, पुढं मागे एखाद्या पुढं मागे असतील. या दोघांनाही मनापासूनच अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा जे संस्कार केले, जी शिक्षणाची त्यांना मुलांना आवड होती ती जोपासायचं काम केलं. मी मनापासून त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या दोनही मुलींना मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर खरं तर आज बनकरता इथं उपस्थित आहेत विश्वक, त्यांचं सुद्धा पंचायत समितीला भरघोस मताने निवड झाली, त्यांचं सुद्धा मी मनापासूनच अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार सर्वांना. आज सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी माझा इथे आणि माझ्या कुटुंबाचा, आमच्या दोघींचाही इथे सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून इथं आहे हे मी पहिल्यांदा व्यक्त करते. दुसरं म्हणजे माझ्यासाठी खूप गर्वाचा क्षण होता जो मला इंटरव्ह्यूमध्ये पण तिथं ज्या प्रश्नांची उत्तरं देताना माझी सुरुवातच शिवजन्मभूमी जुन्नर इथून झाली आणि त्यामुळं मला असं वाटतं तिथं मला कॉन्फिडन्स आला. इंटरव्ह्यूला पण मी राज्यामध्ये चांगल्या इंटरव्ह्यूच्या स्कोअरमध्ये आहे, त्याबद्दल मला या जन्मभूमीचं सगळ्यात प्रथम मी शतशः नमन करते. यानंतर मी सध्या पण कृषी सेवक म्हणून जॉईन आहे नाशिकमध्ये आणि तेव्हा पण मी माझे 100% दिले जोपर्यंत मी MSc केली, जेवढे माझे नॉलेज आहे ते शेतकऱ्यांना देण्यापर्यंत, कारण त्या सगळेत पण कृषीभूषण शेतकरी होते आणि सर्वांचं पण मी मनापासून आभार मानते. आणि त्यानंतर माझी जी सहकारी आहे म्हणजे ज्युनियर रचना, आम्ही दोघींनी पण राहुरीमध्ये एकत्र अभ्यास केला आहे, तिला पण खूप खूप धन्यवाद, तिच्या कुटुंबाला पण खूप खूप धन्यवाद आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांना पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. शेतकरी कुटुंबातील युवती आहात, शेतकऱ्यांसाठी भविष्यकाळात तुम्हाला काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शेतकऱ्यांना काय आश्वस्त करावं? पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी हे म्हणू इच्छिते की जसं शिवरायांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जुलूम होऊ नये म्हणून, तसेच महात्मा फुलेंनी त्यांच्यावर जुलूम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या आसुडांमधून जे जे व्यक्त केले त्याच भावनेतून प्रेरित मी शेतकऱ्यांसाठी कायम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि माझ्या शेवटच्या पोस्टिंगपर्यंत त्यानंतर सुद्धा कार्यरत राहील. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. माझं नाव रचना संतोष कोल्हे आणि मी आपल्या नारायणगावचीच रहिवासी आहे. तर मला पण सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा त्यांना कळलं ही जुन्नरची आहे, तर माझा सगळ्यात पहिला क्वेश्चन तर जुन्नरवरतीच झाला होता. तिथूनच मला पण कॉन्फिडन्स मिळाला होता इंटरव्ह्यूमध्ये पुढे जाण्याचा. आणि जसं जसं इंटरव्ह्यू पुढे गेला तसं इंटरव्ह्यूमध्ये पण मला छान मार्क्स आले. त्यात कुठेतरी माझं शिवजन्मभूमी जुन्नरवरून मी आहे याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मला त्या इंटरव्ह्यूमध्ये झालं होतं. आणि त्याचबरोबर माझे सगळ्यात महिला म्हणजे माझ्या यशाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते माझे आई वडील, ज्यांनी मला संधी दिली एवढं म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी. मला तू फक्त लढ आणि कर हे माझ्या पप्पांचे वाक्य, म्हणजे त्यांच्यासाठी मी खूप म्हणजे आज मला हे होत आहे, त्यांनी मला खूप दिलं. त्याचबरोबर माझे जे लहानपणापासूनचे शाळेतले शिक्षक सर्व, मी प्राथमिक शाळेत शिकले तिथपासून ते आपल्या गृहराभा सबनीसमधले माझे काकाच मला होते सर म्हणून, त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता यामध्ये. माझे राभा सबनीसमधले सर्व शिक्षक, त्याचबरोबर मी जे क्लासला होते भूमकर सर, संकल्प क्लास आमचा, ते क्लासचे पण शिक्षक, तेव्हापासूनच मला खरं तर म्हणजे बळ आलं होतं. तेव्हापासूनच मला खूप अभ्यासामध्ये म्हणजे यश संपादन करता आलं. त्यानंतर आता राहुरीमध्ये पण दीदी आणि मी एकत्रच होतो अभ्यासाला. तर ही सगळी माझी जर्नी जी होती ती खूप अशी म्हणजे थोडीशी किचकट होती, पण मी ती पार केली. त्यानंतर ह्या नारायणगावमध्ये जिथं मी लहानाची मोठी झाले तिथंच आता माझा हा सत्कार असा होतोय. आणि ज्या मातीमध्ये मी मोठे झाले त्या मातीमध्येच मला असं एवढं सगळ्यांचा सत्कार करून असं जे प्रेम भेटतंय त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि खूप आनंद झालाय मला पण एवढा सगळा म्हणजे सत्कार सोहळा आपला जो होतोय. आणि शिवाजी महाराजांना वंदन करून एवढंच म्हणते की आता जी मला संधी मिळाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे क्लास 1 अधिकारी म्हणून कृषी क्षेत्रामध्ये, तर मी पण माझ्या ज्या संधीचं पूर्णपणे सोनं करल आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ही संधी मिळाली तिचं सोनच करण्याचा प्रयत्न करील आणि एकनिष्ठ राहून माझा पुढचा प्रवास करील. जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.